विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. नोंदणी मुद्रांक जो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, यामध्ये नव्यानं 972 पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलाय. आता ही न्यूज तुमच्यापर्यंत सांगण्याचं कारण म्हणजे दर 1-2 दिवसांना अनेक विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेज असतात की सर यानंतर कुठल्या विभागामध्ये भरती होणार आहे, कुठल्या विभागाच्या एक्झाम्स होणार आहेत. तर आपल्या लक्षात येईल ह्या बातमीवरनं की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये या विभागाची सुद्धा जाहिरात येणार आहे. 972 नवीन पदांची निर्मिती केलेली आहे. संपूर्ण बातमी अगदी आपण थोडक्यात समजून घेऊया. या ठिकाणी बघा, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग म्हणून आपण या विभागाला ओळखतो. राज्यात दरवर्षी सुमारे 25 ते 30 लाख इतक्या दस्तांची नोंदणी होते आणि त्या माध्यमातून राज्य सरकारला 45,000 कोटी रुपयांहून अधिकचं उत्पन्न या माध्यमातून जमा होतं. आणि याच विभागामध्ये मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे या विभागावरती ताण येत आहे असं कोण म्हणतंय? या विभागाचे जे महानिरीक्षक आहेत रवींद्र बिनवडे हे म्हणतायत. आणि आता यांनी नवीन 972 पद निर्मितीचा प्रस्ताव हा शासन मंजुरीसाठी पाठवलेला आहे. आता ऑलरेडी या विभागामध्ये 3094 पद सद्यस्थितीला आहेत. यामध्ये आता 972 पदांची वाढ करण्यात आलेली आहे आणि 71 पद कॅन्सल करण्यात आलेली आहे. अशी टोटल पद आता या विभागामध्ये 3995 इतकी असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता यामध्ये मग कोणती पद यामध्ये वाढणार आहेत तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट नोंदणी उपमहानिरीक्षकांची अंमलबजावणी, तपासणी आणि धोरण संशोधन ही 3 अतिरिक्त पद तयार करण्यात आलेली आहेत. आणि सध्या 54 सहजिल्हा निबंधक वर्ग 1 ची पदे असून त्यात आता आणखी 12 पदे वाढवण्यात आली आहेत. सहजिल्हा निबंधक वर्ग 2 किंवा सहदुय्यम निबंधक वर्ग 2 किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकूण 260 पदं आहेत. आता यामध्ये नव्यानं 83 पदांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार, दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक पदांमध्ये वाढ केलेली आहे. दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षकांची सध्या 394 पदं असून त्यात नव्यानं 81 पदं वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. वरिष्ठ लिपिक, सिनियर क्लर्क आपण ज्याला म्हणतो, या सिनियर क्लर्कची ऑलरेडी 393 पदं आहेत, त्यामध्ये आता 107 पदांची वाढ करण्यात आलेली आहे. कनिष्ठ लिपिक किंवा मुद्रांक शुल्क विक्रेता याची 924 पदांमध्ये आता 524 पदांची वाढ प्रस्तावित केलेली आहे. शिपायांच्या पदसंख्येत वाढ केल्यानं एकूण 20 पदं वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर सुमारे 71 पदं रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती नोंदणी मुद्रांक विभागातून देण्यात आलेली आहे. आता लक्षात घ्या, नेमकी कोणती पदं नव्यानं निर्माण करण्यात येणार आहेत तर लक्षात घ्या. आता या ठिकाणी सहजिल्हा निबंधक वर्ग 1, सहजिल्हा निबंधक वर्ग 2 याची पदं निर्माण केली जाणार आहेत. प्रशासकीय अधिकारी आहे, नगर रचनाकार आहे, सहाय्यक नगर रचनाकार आहे, दुय्यम निबंधक आहे, मुद्रांक निरीक्षक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे. याची खूप चांगली पदं या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकची तुलनेनं याची पदसंख्या जास्त आहे. मुद्रांक विक्रेता आणि शिपाई अशा पद्धतीने या नवीन पदांची निर्मिती 972 पदांची निर्मिती आता मुद्रांक विभागाने हा प्रस्ताव पाठवलेला आहे. शासन सुद्धा या सगळ्या विभागाचं महत्व लक्षात घेता शासन आता या प्रस्तावाला मंजुरी दिल्यात काही शंका नाही. आणि या विभागाला मंजुरी दिल्यानंतर, या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मग तात्काळ बिंदू नामावली वगैरे तयार करून जाहिरात येईल. म्हणजेच पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये या विभागाची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा जोरदार तयारी चालू ठेवा. आता यामध्ये आणखी काय म्हटले बघा, नोंदणी मुद्रांक विभागातील 972 पदांचा आकृतीबंधाचा प्रस्ताव सरकारने पाठवलेला आहे. त्यानुसार काही वरिष्ठ पदे पदोन्नतीने तर कारकून दुय्यम निबंधकांची पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे. म्हणजेच यात काही पदं ही प्रमोशनच्या माध्यमातून, काही पदं जी वरिष्ठ लेवलची पदं आहेत ती MPSC मार्फत, त्याचप्रमाणे काही पदं जी आहेत ती मुद्रांक विभागामार्फत भरण्यात येणार आहेत. म्हणजेच TCS IBPS पॅटर्न नुसार काही पदं ही त्या विभागाकडून म्हणजे मुद्रांक विभागाकडून भरण्यात येतील असं या ठिकाणी सांगितले. त्यामुळे ही एक रिक्त पदांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, त्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलो. तुम्हीही वेगवेगळ्या सरळ सेवांची तयारी करत असाल, वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरले असतील किंवा येणाऱ्या काळाच्या परीक्षा होतील त्यांचे फॉर्म तुम्हाला भरायचे असतील तर TCS IBPS पॅटर्नवरती आधारित आपली सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय. तुम्हालाही तुमच्या एक्झाम्समध्ये या बॅचचा नक्कीच फायदा होईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करू शकतात. अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.